नाही काय ते सुराला परिषद ठेवली आहे. काय विषय काय शिवतं का पत्रकार नाही, शिवतं का म्हणलं? पत्रकार बंधूंचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो शिवते म्हणून आणि पत्रकार परिषद उशीर झाला त्याबद्दल मला व्यक्त करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण लोकनेते या शहराचे विकास महर्षी आदरणीय विलास बाप्पू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे उपक्रम प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त करत असतो. त्या अनुषंगाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि आतापर्यंत आपण संघर्षच करत आलो. त्या संघर्ष करत असताना आज मला कुठंतरी वाटतं माझ्या समाजाची प्रगती अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. सोबत माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची आजची गरज आहे. अडाणी अंबानीपेक्षा सुद्धा अदानी अंबानीपेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझ्या सदिच्छा भावनेतनं आणि आदरणीय आमदार विलास बाप्पू घुमरे यांच्या संकल्पनेतनं आम्ही आज या संभाजीनगर शहरामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी शिलाई मशीनचं वाटप आपण दिनांक 13 तारखेला ठेवण्यात येणार आहे. तर मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून येथील सर्व महिला माझ्या बहिणींना विनंती करेल की ज्या ज्या महिलांना खरंच शिलाई मशीनची गरज आहे, ज्यांना आर्थिक दृष्टीकोन कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे, सामाजिक प्रगती व्हायला पाहिजे अशी माझी भावना आदरणीय आमदार विलास बाप्पू घुमरे यांची भावना आहे. त्यासाठी आपण देत आहोत. तर माझा नंबर 70 58 28 28 95 सर्वांपर्यंत नंबर आहे. सर्वांपर्यंत माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून मी पोहोचत आहे. ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांनी माझे संपर्क साधावा. आतापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 150 महिलांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मोठ्या प्रमाणात आपण जास्त शिलाई मशीन वाटप करून या इथे माझ्या बहिणीचं कुठे सक्षमीकरण व्हायला पाहिजे, एक प्रगती व्हायला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत आहोत. या 13 तारखेला कुठे कार्यक्रम वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी 4 वाजता आणि सर्व विनंती करल्या पद्धतीने उपस्थित राहणार की आपण अगोदर कुठल्याही माता बहिणी मावशी चुलती असेल त्यांनी पहिले नाव नोंदणी करावं. त्यानंतरच आमचे संपर्क साधून नाव नोंदवल्यानंतर आपल्याला शिलाई मशीन मिळेल अशी आपल्याला कोणाच्या असते आणि कोण कोण उपस्थित राहणार या कार्यक्रमाला आमच्या सर्वात महत्त्वाचे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, त्याच अनुषंगाने लोकनेते विकास महर्षी आमचे विलास बाप्पू घुमरे साहेब आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या पैठण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे या सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. जनतेला काय संदेश देणार? मी जनतेला ते संदेश दिला की जिमाला ज्या शिलाई मशीन आम्ही जो वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही आमच्याकडे अगोदर नाव नोंदणी करा. आमचे शुभम त्रिभुवन असतील, बंटी गायकवाड असतील, सूरज कांबळे असतील, विविधांच्या माध्यमातून मीनाक्षीताई असतील किंवा माझी मिसेस सपना जयकिशन कांबळे असतील यांचे संपर्क आपल्याला सर्व व्हॉट्सअप, फेसबुकला टाकला आहे. त्या अनुषंगाने संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. आपण यावर्षी कमीत कमी नाही म्हटलं तर 300 महिलांतरी शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी येणाऱ्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे. तर याच कार्यक्रम आपण जसं शिलाई मशीनचा आज महिलांसाठी करत आहोत त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात 13-14 मेला संभाजी महाराज जयंतीनिमित्त 9 तरुणांना माझ्या भावांना एक रोजगार मिळावा यासाठी आपण रोजगार हक्क परिषद घेऊन ज्या DIMICमध्ये मोठमोठ्या कंपन्या खुललेल्या आहे. विलास बाप्पू घुमरेचा मतदारसंघाचे आमदार आहे. त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण DIMICमध्ये प्रत्येक तरुणाला रोजगार आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी हक्काची लढाई करणार आहोत. बरं भाऊ, हे पालकमंत्र्याची जे बापूची जे चर्चा चालू सध्याला जे कार्यक्रम घेत आहे तुम्ही कुठेतरी असं वाटत आहे का हे पालकमंत्र्याचाच कार्यक्रम आहे? म्हणजे मला लक्षात नाही आलं बापूची चर्चा आहे पालकमंत्री होणार म्हणून. बापू कॅबिनेट मंत्री होणार आहे, 100% फिक्स आहे. पालकमंत्री आहे का नाही मी सांगू शकत, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार विलास बाप्पू घुमरे कॅबिनेट मंत्री मंत्रालयात असणार हे माझं स्थ आहे. तुम्हाला आपल्या गावात एक प्रश्न आहे की सरकारी प्रोजेक्ट तिथे जवळपास 1000 तरुणांना रोजगार मिळण्याची संधी आहे. त्यामध्ये आपण ते तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 100% आपण जो 14 मेला कार्यक्रम घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यानिमित्त प्रत्येक 9 तरुणांना रोजगार देणार. आणि आम्ही आजपर्यंत आमचं वारंवार बैठका चालू आहे. DIMICला मॅनेजर असतील, काही अधिकारी असतील, काही कंपन्याचे मालक असतील,
यांच्यासोबत आम्ही त्यांच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन प्रत्येक तरुणाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन तरी नोकरी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 100% काम करत आहोत. महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असतील त्यामध्ये 100% आम्ही 14 जण आपला कार्यक्रम दिसतो. तुम्हाला माहिती आहे आपले कार्यक्रम कोणत्या पद्धतीने असतात ते आम्ही सरकारने तुम्हाला माहिती आहे. 2 जिल्ह्याने शब्द पाळण्याचं काम करतो. असं देखील काम आहे. बरं, अनेक कार्यक्रम घेतले तुम्ही. हा कार्यक्रमामध्ये काही आगळे वगैरे करणार आहे तुम्ही याच माध्यमातून? हा आगळा वेगळा म्हणजे लक्षात घ्या ना, माझा समाज बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यावेळेस सांगितलं. आपण शिक्षण घेतलं, संघटित झालो, अखंड वर्ष संघर्ष केला, पण आजही माझा समाज कुठं विखरलेला दिसतो ना. आज माझ्या बहिणीच्या हाताला काम नाही, कुठेतरी ती भांडे कामाला जाते, तिला त्यातनं रोजगार मिळत नाही, कुठं हॉस्पिटलला जॉब करते. जर त्या महिलेला एक शिलाई मशीन मिळते आज एक 10-15 हजार रुपयाची, तर तिच्या हाताला रोजगार मिळतो ना. आणि त्या रोजगारच्या माध्यमातून तिला महिन्याचं उत्पन्न 25,000 रुपये सहज मी कमवू शकतो. पण समाजामध्ये वेगळा उपक्रम आहे ना. समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठतरी चांगला सत्य झालं या माध्यमातून. समाजामध्ये अनेक नेते मंडळी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, माझ्याकडे काय पैसा आहे का धंदावलं आहे काय, पण माझी ही अपेक्षा आहे का मी ज्या शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे. मी सायकलवर फिरतो असताना, रिक्षाने फिरतो आणि आज कुठतरी फॉर्च्युनरमध्ये फिरतोय. काम धंद्यात मी पैसे कमवले, तसंच लोकांना महिन्यातून पैसे मिळावा हा उद्देश समाजापर्यंत जायला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक नवतरुण हा उपक्रम राबवा ही माझी सदिच्छा त्यांना. समाजामध्ये अनेक नेते मोठे झालेले आहे, पण समाजाकडे लक्ष नाही त्यांचं. पण तुम्हाला ते कसं मोठे नेते आहेत. आपण जमिनीवरचे लोक आहे. जमिनीवरचं असल्यामुळे जमिनीवरच्या कार्यकर्त्याला जमिनीवरच्या कार्यकर्त्याची एक जाणीव असती. या अनुषंगाने आपण करतो. आता किशन कांबळे नावाचं व्यक्तिमत्व एक वडाव व्यक्तिमत्व म्हणून औरंगाबाद शहरामध्ये प्रसिद्ध आहे. 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आहे. आपण धुमधडाक्यात उत्साह साजरी करणार आहोत, पण डीजेचा आग्रह का धरला जातो? डीजेचा आग्रह आज मला माझ्यासाठी तरुण सुद्धा वाटतो. वर्षात एकदाच कार्यक्रम असतो, बाबासाहेबांची जयंती असते आणि कुठेतरी तो कार्यक्रम एकदम थाटामाटात व्हायला पाहिजे. पण कुठेतरी माझं तरी एक मत आहे, हा सगळ्यांची विनंतीनुसार मी त्याला एक प्रोत्साहन देणार नाही, कारण की चुकीच्या गोष्टीवर समर्थन करणं हे योग्य नाही. परंतु कुठेतरी आता जे जुनं जुन्या जसं विचारायचं पारंपरिक पद्धतीचं त्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं म्हणत. बरं, याच माध्यमातून समाजामध्ये खूप आक्रोश आहे. उपासक किंवा बाबासाहेब अनुयायीच आहेत, ते त्याचा विरोध करत आहेत. पण वृद्ध आहेत, महिला आहेत, छोटे मुलं साहजिक व्हायला विरोध व्हायला पाहिजे. पण काय असतं आजकाल तरुणांना मी विरोध केला का तरुणांना मला फोन भाऊ तुम्ही जर असं केलं तर कसं होणार. पण मी चुकीच्या गोष्टी कधी समर्थन करणार नाही. पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. डीजे जरी असला तर त्याला एक काहीतरी बेस म्हणतात त्याला, काहीतरी कमी याच्यात प्रमाणात ठेवून तो कार्यक्रम व्हायला पाहिजे. बरं, शेवटचा प्रश्न असा आहे, व्यसनमुक्तीसाठी तुम्ही काय कार्यक्रम राबवणार आहे? कारण जे युवक आज सध्याला व्यसनाकडे जास्ती ओढलेले आहे, क्राईम वाढलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय विलास बापू घुमरेंनी गेले लक्षवेधी लावली होती. त्याच्यामध्ये ते बटन काय असतं, बटन नशाखोरी याच्यावर लक्षवेधी लावून CP साहेबांना, कलेक्टर साहेबांना मंत्रालयातनं लक्षवेधी लावून आदेश केले की तात्काळ संभाजीनगरची कुठेतरी जी व्यसनाचा जो आपला तिथं खेळ खंडोबाचा लागू तर थांबायला पाहिजे. म्हणजे ही भूमिका त्यांनी अगोदर जाहीर केली. ठीक, थँक्यू, धन्यवाद. यस.